अगोदरच एका खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती। मात्र काही काळाने त्याला जामीन मिळाला आणि तो जेलमधून बाहेर पडला। परंतु बाहेर पडताच परत गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करत असतानाच पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे आता त्याची आगीतून निघाला आणि फुफाट्यात पडला अशी अवस्था झाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी: पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। शहरात शेवगाव रस्त्यावर काही युवक गावठी कट्टा दाखवून दहशत पसरवण्याचं काम करतायत अशी माहिती मिळताच त्यांनी पथकास घटनास्थळी पाठवलं। पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस बाळगणारा रोहित गोरख बेळगे वय वर्ष 23 राहणार वाळुंज तालुका पाथर्डी याला ताब्यात घेतलंय। त्यांनी रोहित गोरक्ष बेळगे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या खिशात 2 जिवंत काडतूस सापडले, मात्र गावठी कट्टा मिळून आला नाही। त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर त्याने बाजार समितीच्या आवारातच गावठी कट्टा टाकून दिला असल्याचं सांगितलंय। पोलिसांनी त्याने दाखवलेल्या भागातून फेकून दिलेला गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहेत।